नाशिक जिल्ह्यातील एका गावात माधवराव आणि त्यांची बायको सुरेखाताई सुखाने राहत होते. माधवराव सरकारी नोकरीतून काही वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी चांगली बचत केली होती. गावात त्यांची मोठी बागायती द्राक्षाची शेती होती. त्या द्राक्ष बागेमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य तर मिळालेच होते, पण शेतीशी असलेले प्रेमही कायम टिकून होते. सुरेखाताई अत्यंत समंजस आणि कष्टाळू होत्या. शेतीच्या कामात त्या माधवरावांना नेहमी साथ देत. सकाळी लवकर उठून देवपूजा, घरकाम आणि नंतर शेतीची पाहणी करणे असा त्यांचा दिनक्रम होता. दोघांचेही आयुष्य साधे पण समाधानाने भरलेले होते. त्यांना एकुलता एक मुलगा अनिल. लहानपणापासूनच त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून माधवरावांनी खूप कष्ट घेतले. अनिल हुशार असल्यामुळे त्याचं शिक्षण शहरात झाले आणि पुढे त्याला तिथेच चांगली नोकरी मिळाली. गावापासून दूर असला तरी तो आई वडिलांशी नेहमी संपर्कात राहायचा. माधवरावांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांचा विचारपूर्वक उपयोग केला. त्यांनी ठरवले की मुलासाठी शहरात स्वतःचे घर असावे. त्यामुळे त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या पैशातून अनिलसाठी शहरात एक छान फ्लॅट घेतला. सुरेखाताईंच्या डोळ्यात त्या दिवशी आनंदाश्रू होते, कारण त्यांना वाटत होतं की मुलाचे आयुष्य आता स्थिर झाले. काही काळानंतर अनिलच्या लग्नाचा विषय निघाला. नातेवाईकांच्या ओळखीतून मीनल नावाची सुशिक्षित समजूतदार मुलगी मिळाली. मीनल स्वभावाने शांत आणि कुटुंबाला जपणारी होती. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने अनिल आणि मीनलचं लग्न मोठ्या उत्साहात झाले. गावात लग्न सोहळा पार पडला आणि सगळ्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. लग्नानंतर अनिल आणि मीनल शहरातील त्यांच्या नव्या घरात राहू लागले. सुरेखाताईंना सुनेबद्दल खूप आपुलकी होती. मीनलही सासू सासऱ्यांचा खूप आदर करत होती. ती वेळ मिळेल तेव्हा गावाला येत असे, शेतीची माहिती घेत असे आणि सुरेखाताईंना घर कामात मदत करत असे. माधवराव मात्र एक गोष्ट नेहमी सांगत, पैसा, शेती, घर ही सगळी साधनं आहेत, पण कुटुंबातील प्रेम आणि विश्वास हेच खरं धन असतं. हळूहळू काळ पुढे सरकत गेला. द्राक्षबाग अजून फुलत राहिली. मुलाचे संसार जीवन स्थिर झाले आणि माधवराव सुरेखाताई समाधानाने आपले वृद्धत्व जगू लागले. त्यांना सर्वात जास्त आनंद याचाच होता की त्यांनी आयुष्यभर कष्ट करून कुटुंबासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते आता प्रत्यक्षात आलं होतं. पण म्हणतात ना, हे असं सर्व आनंदाचे दिवस पाहणे नेहमीच आपल्या नशिबी नसते. त्यात आनंदात एक मिठाचा खडा पडला. तो म्हणजे एक दिवशी अचानक शेतामध्ये काम करत असताना सुरेखाताईंना चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. दवाखान्यात नेलं असता कळलं की त्या आता या जगात राहिल्या नाहीत. ही दुःखद बातमी मिळताच अनिल आणि मीनल तातडीने शहरातून गावी आली. आईच्या अचानक जाण्याने दोघेही हादरले होते. सुरेखाताईंना शेवटचा निरोप देताना अनिलच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. आईने आयुष्यभर कुटुंबासाठी केलेले कष्ट, तिचं प्रेम, तिचा जिव्हाळा सगळं त्याच्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. अंत्यसंस्काराचा सर्व विधी पार पडला. आईला अग्नी दिल्यानंतर जेव्हा अनिल घरी आला तेव्हा त्याने आपल्या बाबांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. बाबा, आता तुम्ही इथे एकटे राहू नका, आमच्या सोबत शहरात चला. इथे एकट्याने कसं राहणार तुम्ही? हे ऐकताच मीनलला मात्र थोडं टेन्शन आलं. सासरे कायम शहरात आले तर जबाबदाऱ्या वाढतील असा विचार तिच्या मनात नकळत आला. पण त्यावेळी घरात गावातील काही नातेवाईक आणि लोक उपस्थित असल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती. म्हणून तिनेही अनिलच्या होकारात होकार देत शांतपणे म्हणाली, हो बाबा, अनिल बरोबर बोलत आहे, तुम्ही आमच्या सोबत शहरात चला. इथे एकटे कसे राहणार? माधवराव काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं. मग हळू आवाजात ते म्हणाले, नाही बाळांनो, इथे आपली शेती आहे. त्या शेतीत माझा वेळ जाईल आणि या घरात सुरेखाच्या खूप आठवणी आहेत. मी त्या आठवणींसोबत इथे राहीन. तुम्ही माझी काळजी करू नका. त्यांच्या आवाजातला ठामपणा पाहून अनिल आणि मीनल काहीच बोलू शकले नाहीत. त्यांना कळलं की बाबांचा निर्णय बदलणं कठीण आहे. 13व्याचा विधी पार पडल्यावर अनिल आणि मीनल पुन्हा शहरात जायला निघाले. जाताना त्यांनी बाबांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून गावातील एका काकूंना रोज जेवण देण्याची विनंती केली. त्या बदल्यात ते त्यांना नियमित पैसे देणार होते, जेणेकरून बाबांना काही अडचण येऊ नये. मुलं निघून गेल्यानंतर मात्र माधवराव खूपच खचले.
घरात आता पूर्ण शांतता होती. सुरेखाताईंच्या आठवणी प्रत्येक कोपऱ्यातून त्यांना हाक मारत असल्यासारख्या वाटत होत्या. त्यांच्याशिवाय घरातलं रिकामेपण अधिकच जाणवत होतं. तरीही त्यांनी स्वतःला सावरलं. रोज सकाळी शेतात जायचं, द्राक्ष बागेची काळजी घ्यायची, कामगारांशी बोलायचं, या सगळ्यात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं. माधवराव शेतीतून चांगलं उत्पन्न येत होतं, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते स्वावलंबी होते. मुलांवर ओझं होऊ नये ही त्यांची कायमची भावना होती. असे असले तरी रात्री मात्र त्यांना एकटेपणा जाणवत असायचा. सुरेखाताईंशी झालेल्या गप्पा, त्यांचं हसणं, छोट्या छोट्या आठवणी सगळं मनात दाटून यायचं. पण तरीही माधवरावांनी ठरवलं होतं, आयुष्य कितीही कठीण झालं तरी स्वाभिमानाने आणि धैर्याने पुढे जायचं. आणि अशाच आठवणी, शेती आणि स्वतःच्या कष्टाच्या आधारावर त्यांनी पुन्हा आयुष्याचा गाडा हळूहळू पुढे चालू ठेवला. पण एकटेपणा हा शेवटी एकटेपणाच असतो. माणूस कामात गुंतलेला असेल तर मनाला थोडा आधार मिळतो, डोक्यात वेगळे विचार येत नाहीत. पण जेव्हा माणूस एकटा बसून असतो, त्याच्यासोबत बोलायला कोणी नसतं, तेव्हा नकळत मनात नको ते विचार घोळायला लागतात. अगदी असंच काहीसं माधवरावांच्या बाबतीत घडू लागलं. सुरुवातीला त्यांनी स्वतःला शेतीच्या कामात गुंतवून ठेवलं होतं. पण वय वाढत होतं, शरीर आधीसारखं साथ देत नव्हतं. एके दिवशी सकाळपासूनच त्यांना थोडा ताप जाणवत होता. अंगात कसलीच ताकद नव्हती, तरी काम थांबायचं नाही. या सवयीमुळे ते शेतावर गेले. दिवसभर उन्हात फिरल्यामुळे ताप आणखी वाढला. अंगदुखी आणि थकवा प्रचंड वाढला. संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना खूप अशक्त वाटू लागले. तेव्हा शेजारच्या गणपत काकांनी माधवरावांच्या चेहऱ्याकडे पाहूनच ओळखलं की त्यांची तब्येत ठीक नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी माधवरावांना जबरदस्तीने डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही आता थोडी स्वतःची काळजी घ्या. काही दिवस पूर्ण विश्रांती घ्या. जास्त श्रम करू नका, नाहीतर तब्येत अजून बिघडेल. माधवरावांनी डॉक्टरांचा सल्ला मान्य केला. काही दिवस ते घरीच विश्रांती घेत राहिले. पण इथेच खरी अडचण सुरू झाली. शेतात जाणं बंद झालं. रोजची कामे थांबली आणि घरात एकटेपणा अजून गडद झाला. रिकाम्या वेळेत त्यांचं मन सतत भूतकाळात रमू लागलं. सुरेखाताईंच्या आठवणी, त्यांच्या सोबतचे क्षण, अचानक आलेली पोकळी, हे सगळं मनाला अधिकच अस्वस्थ करू लागलं. आपण आता एकटेच आहोत, पुढे काय होणार असे विचार सतत डोक्यात घोळू लागले. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवरही झाला. ताप जरी कमी झाला तरी अशक्तपणा, बेचैनी आणि मानसिक थकवा वाढू लागला. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांपेक्षा मनावरचा ताण जास्त त्रास देत होता. तब्येत सुधारण्याऐवजी जास्तच खालावत चालली होती. माधवरावांना आता जाणवू लागलं की शरीरापेक्षा मनाची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. पण त्यासाठी आधार देणार कोणीतरी जवळ असणं किती महत्वाचं असतं हे त्यांना प्रकर्षाने जाणवत होतं. 2 दिवसांनी गणपत काका मुद्दाम माधवरावांच्या तब्येतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेले. घरात शिरतात त्यांना वातावरणात एक वेगळीच उदासीनता जाणवली. माधवराव आधीपेक्षा खूपच अशक्त दिसत होते. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात खोल गेलेली पोकळी, हे सगळं पाहून गणपत काकांना काळजी वाटली. ते त्यांच्या शेजारी बसले आणि हळूहळू गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला माधवराव नेहमीप्रमाणे मी ठीक आहे असं म्हणत होते, पण थोड्या वेळाने त्यांच्या मनात साचलेलं दुःख बाहेर येऊ लागलं. सुरेखाताईंची आठवण, घरातला एकटेपणा, बोलायला कोणी नसणं, हे सगळं सांगताना त्यांचा आवाज कापत होता. तेव्हा गणपत काकांना लगेच जाणवलं, माधवरावांचा खरा आजार शारीरिक नाही तर मानसिक आहे. एकटेपणा आणि आठवणींचं ओझं त्यांना जास्त त्रास देत होतं. गणपत काकांनी वेळ न दडवता अनिलला फोन केला. त्यांनी शांतपणे सगळी परिस्थिती सांगितली. अनिल, तुझ्या बाबांची तब्येत औषधांनी नाही तर माणसांच्या सहवासाने सुधारेल. शक्य असेल तर त्यांना काही दिवस तुझ्याकडे घेऊन जा. हे ऐकून अनिल लगेच गावाला आला. बाबांची अवस्था पाहून त्याचं मन भरून आलं. त्याने जास्त दिवस न घालवता दुसऱ्याच दिवशी येऊन माधवरावांना सोबत घेऊन शहरात आला. पण घरी पोहोचल्यावर मिनलला हे अजिबात पसंत पडलं नाही. ती अनिलवर चिडून म्हणाली, अनिल, तुम्ही बाबांना शहरात का घेऊन आलात? आपण जास्तीचे पैसे देऊन कोणीतरी केअरटेकर ठेवून घेतला असता आणि बाबांची काळजी घ्यायला सांगितलं असतं. बाबांकडे पैशाची काही कमी नाही, त्यांना इथे करमणार नाही आणि मला त्यांची सेवा करणंही जमणार नाही. ती पुढे थोड्या कठोर आवाजात म्हणाली, मी माझ्या किटी पार्टी, घरकाम आणि माझ्या आयुष्यात व्यस्त असते. मी 24 तास बाबांची सेवा करण्यासाठी घरात बसणार
अशी अपेक्षा ठेवू नकोस. मिनलचं बोलणं ऐकून अनिल काही क्षण शांत राहिला. त्याला एक बाजूला बायकोचं वास्तववादी म्हणणं समजत होतं, पण दुसऱ्या बाजूला बाबांची अवस्था त्याच्या डोळ्यासमोर होती. माधवराव मात्र हे सगळं शांतपणे ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्या क्षणी त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. वृद्धापकाळात शरीरापेक्षा मनाला आधार देणं जास्त महत्वाचं असतं, आणि तो आधार कधी कधी पैशाने नाही तर प्रेमाने मिळतो. घरात एक न बोललेला तणाव निर्माण झाला होता. तरीही अनिलने मिनलला समजावलं. मिनल, हे बघ, काही दिवसांचाच प्रश्न आहे. जसं बाबांना बरं वाटेल ते घरी जातील. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तू प्लीज त्यांची काळजी घे. काही दिवसांचा प्रश्न आहे असं समजून मिनल सध्या हो मध्ये हो म्हणाली आणि आपल्या सासऱ्यांची सेवा करायला सुरुवात केली. मिनल माधवरावांना रोज वेळेवर गरम गरम जेवण करून देत होती आणि वेळेच्या वेळी औषध सुद्धा देत होती. संध्याकाळी अनिल ऑफिसवरून घरी आल्यावर तोही आपल्या बाबांना वेळ देत होता आणि दिवसभरात काय काय झालं ही चौकशी सुद्धा करत होता. आपला मुलगा आणि सून आपली मनापासून सेवा करत आहेत हे पाहून माधवरावांच्या मनाला शांती मिळत होती. म्हणतात ना, माणसाला खरं सुख पैशातून नाही तर आपल्या माणसांकडून मिळणाऱ्या आपुलकीतून मिळते. मिनलने केलेल्या सेवेमुळे आणि अनिलने दाखवलेली आपुलकी यामुळे माधवराव लवकरच बरे झाले. माधवराव जसे बरे झाले तेव्हा मिनल सुद्धा खुश होती की आपले सासरे आता गावी जातील. पण माधवराव गावी जायचं नावच काढत नव्हते. त्यामुळे मिनल एकदा जेवण वाढत असताना म्हणाली, बाबा, गावी आपल्या शेतीचं खूप नुकसान होत असेल ना? आपल्या शेतीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, नाहीतर शेती नापीक होऊन जाईल. बाबा, शेतीची मशागत केली नाही तर असंच होणार ना? माधवरावांनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा मिनल लगेच म्हणाली, तर मग बाबा, तुम्ही केव्हा जाणार आहात गावी? हे ऐकताच माधवराव शांत बसले. पण थोड्याच वेळात माधवराव म्हणाले, अगं सुनबाई, माझं मन आता इथे रमायला लागलंय. तू आणि अनिल माझी एवढी काळजी घेता की मला परत जावंसं वाटत नाही. म्हणून मी ठरवलं आहे की आता मी इथेच राहील. खाली गार्डन मध्ये सुद्धा माझी खूप लोकांजवळ ओळख झाली आहे, त्यामुळे मला संध्याकाळचा वेळ सुद्धा खूप चांगला जातो. हे ऐकताच मिनलच्या तळ पायाची आग मस्तकात गेली. ती लगेच बेडरूम मध्ये गेली आणि अनिलला तिने कॉल केला आणि माधवराव काय म्हणत होते ते सर्व काही सांगितलं. मिनलचं बोलणं ऐकल्यावर अनिलला सुद्धा टेन्शन आलं. तो विचार करू लागला की मी बायकोला बाबा बरे झाल्यावर गावी जाणार असं आश्वासन दिलं होतं, म्हणून तर ती बाबांची सेवा अगदी मनापासून करत होती. पण आता बाबा गावी जाणार नाहीत म्हटल्यावर मिनलचा राग कसा शांत करायचा? याच विचारात अनिल ऑफिसमधून संध्याकाळी घरी आला. त्यावेळी त्याने घरात पाऊल टाकताच त्याला घरातील वातावरण पाहून समजलं की मिनलला खूप राग आला आहे. ती कोणतीच गोष्ट सहजतेने करत नव्हती, सारखे अधळा अपट करत होती. रात्रीचं जेवण झाल्यानंतर अनिल आणि मिनल त्यांच्या रूम मध्ये गेले. तेव्हा मिनल पुन्हा अनिलवर रागवत त्याच्या बाबांविषयी त्याचे कान भरू लागली. बायकोने कान भरल्याबरोबर अनिलला सुद्धा आपल्या बाबांचा राग येऊ लागला. त्याच दिवसापासून त्या दोघांचे माधवरावांविषयीचे वागणे बदलले. दुसऱ्या दिवशी दुपारी मिनल स्वतःच माधवरावां अगोदर जेवायला बसली. कालपर्यंत स्वतः जेवण्या अगोदर माधवरावांना जेवणाचा ताट स्वतः भरून त्यांच्या समोर ठेवणारी त्यांची सून मिनल आता त्यांना भूक लागली आहे की नाही याचा विचार न करता स्वतः जेवण घेऊ लागली. त्यांना भूक असेल तर ते येऊन स्वतःच्या हाताने जेवण घेऊन खातील असा ती विचार करू लागली. जेवणाची वेळ टळून गेल्यावर माधवरावांनी विचारणा केली, सुनबाई, आज अजून जेवण तयार झाले नाही का? त्यावर मिनलने उत्तर दिले, तुम्हाला भूक लागली असेल तर स्वतःच्या हाताने जेवण घेऊन खा, पण जेवण झाल्यानंतर स्वतःची भांडी स्वतः धुवा, कारण माझं जेवण झालं आहे. मी पुन्हा किचनमध्ये तुमची खरकाटी भांडी धुवायला येणार नाही. आपल्या सुनबाईचे असे बोलणे ऐकताच माधवरावांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते विचार करू लागले, आपली काय चूक झाली त्यामुळे सुनबाई आपल्या बरोबर अशी वागत आहे? त्यांनी खूप वेळ विचार केला, परंतु आपण कोणती गोष्ट चुकीची केली आहे हे त्यांच्या लक्षातच येईना. शेवटी नाईलाजास्तव माधवरावांनी स्वतःच्याच हाताने आपल्या प्लेटमध्ये जेवण काढून घेतले आणि जेवण झाल्यानंतर त्यांची प्लेट त्यांनी स्वच्छ करून ठेवली. इकडे मिनलच्या मनात मात्र एक वेगळीच घालमेल सुरू झाली होती. माधवराव आता शहरात राहायला आले होते आणि ते गावी जाणार नाहीत तिच्या मनाला अजिबात पटत नव्हतं. सासरे पुन्हा गावी कसे जातील हा विचार तिच्या मनात सतत घोळत होता. हळूहळू मिनल
त्यासाठी वेगवेगळे प्लॅन करू लागली. सुरुवातीला तिने माधवरावांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्रास द्यायला सुरुवात केली. कधी जेवण उशिरा देणं, कधी त्यांच्या वस्तू मुद्दाम हलवून ठेवणं, तर कधी दुर्लक्ष करून बोलणं. अशा प्रकारे ती त्यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करू लागली. पण माधवरावांनी कधीच तक्रार केली नाही. ते शांतपणे सगळं सहन करत होते. सुनेविषयी वाईट शब्द काढायचा तर प्रश्नच नव्हता. तसे त्यांचे संस्कारच नव्हते. माधवरावांच्या याच शांत स्वभावामुळे मीनल अजूनच वैतागली. तिला वाटत होतं हे असंच चालू राहिलं तर सासरे इथेच कायमचे राहतील, म्हणून ती नवनवीन युक्त्या शोधू लागली. पण माधवराव मात्र वेगळ्याच पद्धतीने स्वतःला सावरत होते. संध्याकाळच्या वेळी ते परिसरातील काही जुन्या मित्रांना भेटू लागले. सगळे मिळून थोडा फेरफटका मारायचे, गप्पा गोष्टी करायचे. त्या वेळेमुळे माधवरावांचा चेहरा पुन्हा थोडा आनंदी दिसू लागला. त्यांचा एकटेपणा थोडासा हलका होत होता. हे पाहून मीनलला अजून चीड आली. तिने हळूहळू त्यांचं बाहेर जाणं बंद व्हावं अशी परिस्थिती निर्माण केली. कधी त्याच वेळेत मुद्दाम घरची कामे सांगणे, कधी अनिल समोर वेगवेगळ्या कारणांनी बाहेर जाण्यावर नाराजी व्यक्त करणे. शेवटी काही दिवसातच माधवरावांनी मित्रांकडे जाणं कमी केलं. सुरुवातीला त्यांना ह्या गोष्टीचे खूप वाईट वाटले, पण मग त्यांनी घरातच स्वतःला गुंतवून घेतलं. ते घरातील छोटी मोठी कामे करू लागले. कधी रोपांना पाणी घालणे, कधी घरातील छोट्या दुरुस्त्या करणे. ते काम करताना सुद्धा माधवरावांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असायचं. मात्र हीच गोष्ट मीनलच्या डोळ्यात खुपू लागली. हे काही केल्या परत जाणार नाहीत असा तिचा समज पक्का होत गेला. एक दिवस तिच्या मनात अतिशय चुकीचा विचार आला. तिने घराच्या फरशीवर मुद्दाम थोडं तेल सांडून ठेवलं आणि मग माधवरावांना आवाज दिला, बाबा जरा इकडे या ना, मला तुमची मदत हवी आहे. माधवराव शांतपणे तिच्याकडे येऊ लागले, पण तेल सांडलेली फरशी त्यांच्या लक्षात आली नाही. त्यावर पाय पडताच अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते जोरात फरशीवर पडले. पडतानाचा आवाज ऐकून घरात क्षणभर सगळं स्तब्ध झालं. त्या क्षणी मीनलही घाबरली. तिने जे केलं होतं त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात याची तिला जाणीव झाली. माधवराव वेदनेने तळमळत होते, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त एक खोल दुःख होतं. ही बातमी मीनलने लगेचच अनिलला फोन करून सांगितले की बाबा त्यांच्याच चुकीने पडले आहेत आणि आता त्यांना उठता सुद्धा येत नाही. त्यामुळे तू लगेचच ऑफिसमधून घरी ये आणि तुला जे काही करायचं आहे ते कर. आपल्या बायकोचा असा फोन आल्याबरोबर अनिल तातडीने घरी आला आणि त्याने माधवरावांना उचलून सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याबरोबर केस पेपर बनवून लगेचच अनिल घरी परत आला. बिचारे माधवराव एकटेच हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांच्या पायाचा एक्सरे केला तेव्हा समजलं की त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल आणि साधारण 2 ते 3 महिने त्यांना बेड रेस्ट घ्यावी लागेल. माधवराव फरशीवर पडल्यावर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पायाला गंभीर दुखापत झाली होती, शिवाय वयामुळे शरीरही लवकर सावरत नव्हतं. डॉक्टरांनी काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून उपचार करावे लागतील असं सांगितलं. अनिल त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडून आला तेव्हा थोडासा घाईतच दिसत होता. बाबांच्या बेडजवळ उभा राहून तो म्हणाला, बाबा मला ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग आहे, मी थोड्या वेळात परत येतो, तुम्ही काळजी करू नका. माधवरावांनी हलकीशी मान डोलावली. त्यांना मुलाची परिस्थिती समजत होती. काम महत्वाचं असतं असं म्हणत त्यांनी त्याला जाऊ दिलं. पण त्या दिवसानंतर अनिल हॉस्पिटलमध्ये परत आलाच नाही. एकदा मात्र तो सहज फेरी मारून गेला. तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर घाई दिसत होती. काही क्षण बाबांशी बोलून तो म्हणाला, बाबा ऑफिसमध्ये खूप काम आहे, इथे हॉस्पिटलचे लोक आहेत ना, ते तुमची नीट काळजी घेतील, तुम्ही काळजी करू नका. इतकं सांगून तो निघून गेला आणि त्यानंतर पुन्हा कधीच हॉस्पिटलमध्ये आला नाही. माधवराव मात्र रोज दरवाजाकडे नजर लावून बसायचे. कधी मुलगा येईल, 2 शब्द बोलून जाईल अशी एक छोटीशी आशा त्यांच्या मनात होती. पण दिवस गेले, रात्री गेल्या, मात्र ती आशा पूर्ण झाली नाही. हॉस्पिटलमधील नर्स, डॉक्टर आपापलं काम मनापासून करत होते, पण आपुलकीचा एक शब्द, जवळच्या माणसाची साथ त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नव्हतं. त्या एकटेपणाने माधवराव आणखी शांत, अंतर्मुख होत गेले. त्यांच्या मनात आता एकच प्रश्न सतत फिरत होता, आपण आयुष्यभर ज्यांच्यासाठी जगलो त्यांच्यासाठी आज आपण इतके दूर का झालो? तरीही त्यांनी कोणाला दोष दिला नाही. आयुष्याने दिलेला प्रत्येक अनुभव स्वीकारत ते शांतपणे दिवस काढत राहिले. पण त्यांच्या डोळ्यातली वाट पाहणारी नजर मात्र
काही केल्या कमी होत नव्हती. हळूहळू माधवरावांचा पाय बरा झाला आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देण्याच्या वेळी सुद्धा त्यांचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आला नाही. त्यामुळे माधवरावांनी ठरवलं की आता मुलाकडे जाण्याऐवजी आपण आपल्या गावातल्या घरीच जायचं. म्हणून त्यांनी टॅक्सीने रेल्वे स्टेशन गाठलं आणि ट्रेन पकडून ते थेट आपल्या गावाकडच्या घरी पोहोचले. खूप दिवस घर बंद असल्यामुळे ते धुळीने भरले होते. त्यामुळे त्यांच्या गावातील एका संगीता नावाच्या बाईला 200 रुपये देण्याचं कबूल करून पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं आणि कोणताही विचार न करता पुन्हा आपल्या बायकोच्या त्या घरातील आठवणींवर माधवराव पुढील आयुष्य जगू लागले. त्यांना पेन्शन मिळत असल्यामुळे त्यांना कुठेही पैसे कमवण्यासाठी जाण्याची गरज नव्हती. इकडे अनिल आणि मिनल ऐशो आरामात आपलं जीवन जगत होते. मिनलला नाही पण अनिलला सुद्धा हे जाणून घेण्याची इच्छा झाली नाही की आपले बाबा बरे झाले आहेत का. बरे झाले असतील आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला असेल तर ते कुठे गेले असतील. काही नाही. काही दिवसांनी अनिलच्या गावाच्या मित्राकडून त्याला समजलं की त्याचे बाबा गावी आहेत. तेव्हा तर त्या दोघांनाही असं वाटलं की बरं झालं, सुंटी वाचून खोकला गेला. मिनल तर खूपच खुश होती. तिला मनातून वाटत होतं की आपण जे काही केलं ते अतिशय योग्य केलं. त्यामुळे त्या म्हाताऱ्यापासून आपली सुटका तर झाली. दिवस असेच आनंदात जात होते. पण माणसाच्या वाईट कर्माचे परिणाम त्याला भोगावेच लागतात आणि ते सुद्धा याच जन्मात. म्हणूनच की काय, अनिल ऑफिसवरून घरी येत असताना एक दिवस त्याचा अपघात होतो आणि त्याचे दोन्ही पाय निकामी होतात. आता हॉस्पिटलचा खर्च आणि तो चालूच शकत नाही. त्यामुळे ऑफिसवाल्यांनी सुद्धा त्याला नोकरीवरून काढून टाकले. हे डोंगरा एवढं संकट मिनलवर कोसळलं. कारण अनिल तर आता काहीच करू शकत नव्हता. तो तर बेडवर पडून होता. त्याची सेवा करण्यासाठी एका माणसाची गरज होती. अशातच घर खर्च, अनिलच्या औषधांचा खर्च, आता या सर्व गोष्टी कशा करायचा याचाच विचार मिनल करत होती. कारण मिनलने आपल्या दादाकडे पैशाची मागणी केली होती. परंतु मिनलच्या दादाला समजले होते की अनिलची आता नोकरी गेली आहे. त्यामुळे जर आपण मिनलला मदत केली तर ते पैसे आपल्याला परत मिळणार नाहीत. म्हणून त्याने स्पष्ट शब्दात मिनलला मदत करण्यास नकार दिला. मग मिनलने अनिलच्या मित्रांकडे मदतीची याचना केली. त्यावेळी त्याच्या काही मित्रांनी त्याला मदत केली. पण ती तुटपुंजी मदत किती काळ टिकणार होती. कारण ते राहत असलेलं घर माधवरावांनी घेऊन दिलं होतं. त्यामुळे त्या घराचे भाडे तर भरावे लागत नव्हते. ते स्वतःचे घर होते. पण हॉस्पिटलच्या औषधांचा खर्च आणि प्रत्येक महिन्याला लागणारा घर खर्च, या सर्व गोष्टी मिनल कशा सांभाळणार होती. त्याचवेळी अनिलच्या अपघाताची माहिती माधवरावांना कोणीतरी दिली. आपल्या मुलाचा अपघात झाला आहे हे समजताच माधवराव स्वतः आपल्या मुलाच्या घरी आले आणि त्याने मुलासह आपल्या सुनेला सुद्धा धीर दिला. ते म्हणाले, तुम्ही दोघेही काळजी करू नका, मी आहे ना, सर्व गोष्टी सांभाळून घेईल. माधवरावाला मिळत असणाऱ्या पेन्शनच्या पैशांमधून माधवराव काही पैशांची बचत करत होते आणि आपल्या द्राक्षाची बाग सुद्धा ते मजुरांच्या मदतीने फुलवत होते. त्यामधून सुद्धा त्यांना चांगले पैसे मिळत असल्यामुळे माधवरावांकडे पैशाची कमीच नव्हती. ते मुलाच्या औषधाचा खर्च आणि घर खर्चासाठी लागणारे पैसे सहज देऊ शकत होते. त्याप्रमाणे माधवरावांनी सर्व परिस्थिती अगदी योग्य प्रकारे हाताळली. थोडे दिवस राहिल्यानंतर माधवराव पुन्हा आपल्या गावच्या घरी येण्यासाठी निघाले. त्यावेळी मात्र मिनलने आपल्या सासऱ्यांचे, माधवरावांचे पाय पकडले आणि त्यांची माफी मागत म्हणाली, बाबा, मी चुकले, मला माफ करा. मी खूप मोठा गुन्हा केला आहे. तुमच्या पायाला दुखापत झाली त्यासाठी मीच कारणीभूत आहे. तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या, ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण आता तुम्ही हे घर सोडून कुठेही जाऊ नका. हे घर तुमचंच आहे. अनिल जेव्हा चांगला होता तेव्हा मी खूपच गर्विष्ठपणे वागत होते. पण आज अनिल जेव्हा अंथरुणावर पडून आहे त्यावेळी मला खऱ्या माणसांची ओळख झाली. कोण आपलं आणि कोण परकं हे परिस्थितीच आपल्याला दाखवून देते. याची प्रचिती मला आली आहे. ज्यांना मी आपलं मानत होते तेच आज माझ्या अडचणीच्या काळात परके झाले आहेत आणि जे खरंच आपले होते त्यांना मी परकं मानलं. ते स्वतःहून मदतीसाठी धावत आले. हे सर्व बोलत असताना मिनलच्या डोळ्यात पाणी होतं आणि मिनलचे हे सर्व बोलणे बेडवर पडून असलेला अनिल ऐकत होता. त्याच्या सुद्धा नकळत डोळ्यातून पाणी बाहेर पडू लागले. अनिलला आपल्या बाबांची माफी मागायची होती पण त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. त्याला या गोष्टीची जाणीव झाली होती की मिनल चुकीची वागली. हे बरोबर आहे, परंतु ती चुकीची वागत आहे हे माहीत असून सुद्धा त्याने तिला कधीच रोखण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट तिला प्रोत्साहनच दिले.
या गोष्टीचे त्याला जास्त वाईट वाटत होते. माधवरावांनी त्या दोघांचेही चेहरे पाहिले आणि म्हणाले, बाळांनो, बाप आपल्या मुलांना कधीच वाऱ्यावर सोडत नाही. जरी मी गावी गेलो तरी अनिल, तुझ्या औषधांचा आणि सुनबाई तुला लागत असणाऱ्या खर्चासाठीचे पैसे मी नियमित पाठवून देईन. पण मी या घरात थांबणार नाही. माझी बायको सुरेखाच्या आठवणी त्या घरात आहेत, त्यामुळे मी त्याच घरी जाऊन राहीन आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत शेती सुद्धा करेन. पुढे तुम्हाला शक्य झाले तर शेती करा अथवा नका करू, हा तुमचा प्रश्न आहे. एवढं बोलून माधवराव त्या घरातून बाहेर पडले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, माधवरावांनी आपल्या मुलाला आणि सुनेला मदतीचे आश्वासन दिले, परंतु ते त्या घरात न राहता आपल्या गावच्या घरी आले. हे त्यांनी योग्य केले का, याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच भावनिक आणि हृदयस्पर्शी कथांसह. धन्यवाद.